वेलकम टू द सपनाज होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज मी तुमच्यासाठी इयत्ता 10वीचा गणित विषयाचा भाग 2चा प्रथम सत्र परीक्षेचा 2019चा 20चा पेपर घेऊन आलेलो आहे. गेल्या वर्षीचा पेपर हा प्रॅक्टिससाठी आणलाय. घरच्या घरी तुम्ही पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये पेपर सोडवण्याची सवय असेल. 40 गुणांचा पेपर आहे हा. आता इथे बघा, पहिला प्रश्न काय, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए बरोबर 40 अंश व कोण बी बरोबर 60 अंश, तर कोण सी बरोबर किती. दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आहेत. एबी छेद टिंबटिंब बरोबर टिंबटिंब छेद पीआर. आता तिसरा प्रश्न बघा, काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू अनुक्रमे 3 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर, तर तिसरी बाजू काढा. चौथं, 2 बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. पाचवा प्रश्न आहे, कोण एबीसी बरोबर 110 अंश, कोण काढा व तो दुभागा. आता 6वा प्रश्न आहे, त्रिकोण एसआरपी समरूप त्रिकोण डीईएफ, कोण एस बरोबर 65 अंश, कोण ई बरोबर 87 अंश, तर कोण पी बरोबर किती. आता खालीपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी हे 3 प्रश्न आहेत, 2 सोडवायचे म्हणजे एकाला 2 मार्क आहेत. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आणि एबी बरोबर पीआर बरोबर 2:3, तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर म्हणजे त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ भागिले त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ बरोबर एबी वर्ग छेद टिंबटिंब वर्ग बरोबर टिंबटिंब वर्ग छेद टिंबटिंब वर्ग बरोबर टिंबटिंब छेद टिंबटिंब. रिकाम्या जागा आहेत, सगळ्या भरायच्या आपल्याला. प्रश्न दुसरा बघा, त्रिकोण एबीसी मध्ये रेख एएम ही मध्यगा आहे आणि एबी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर 410 आणि बीसी बरोबर 12, तर एएम ची किंमत काढा. प्रश्न तिसरा, ही बघा, ही आकृती दिली इथे. आकृतीमध्ये वर्तुळ आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू पी आहे, त्याच्या परिघावरती एक बिंदू टी आहे आणि बाहेर एक बिंदू ए आहे आणि इथे एक त्रिकोण आहे. त्या ए कोण हा 30 अंशाचा आहे. रेख टी ही स्पर्शिका आहे, ती टी या बिंदू स्पर्श करते. कोण पीएटी बरोबर 30 अंश आणि पीए बरोबर 7.8 सेंटीमीटर, तर पीटी आणि टीए किती. पीटी आणि टीएचं माप काढायचं आपल्याला. आता प्रश्न दुसरा बघा, खालील प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडून लिहा. 4 गुणांचा आहे. खालीलपैकी कोणतीही समरूपतेची कसोटी नाही. कोकोको कसोटी, बाकोको कसोटी, बाकोबा कसोटी आणि बाबाबा कसोटी. आता दुसरं बघा, 10 सेंटीमीटर बाजू चौरसाच्या कर्णाची लांबी किती. तर इथे बघा ऑप्शन्स दिलेले आहेत. 10 वर्गमुळात 3 सेंटीमीटर, 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर आणि 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. मग तिसरा प्रश्न आहे, 3 एकरेषीय बिंदूतून किती वर्तुळे काढता येतील. 1, 0, 2 किंवा 3. आता चक्रीय चौकोन एबीसीडी मध्ये कोण ए बरोबर 70 अंश, तर कोण सी बरोबर किती. 70 अंश, 110 अंश, 80 अंश की 180 अंश पर्याय आहेत. चला आता आपण पान 2 वरती जाऊया. आता पान 2 वरती जो प्रश्न दिलेला आहे, प्रश्न बी, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. हा इथे एक त्रिकोण दिले बघा, ए बी सी त्रिकोणामध्ये एक आडवी रेष आहे पीक्यू. जर रेख पीक्यू समांतर एपी असेल, पीक्यू समांतर बाजू एपी असेल, ओके, बरोबर 3, तर पीबी बरोबर 9 आणि एक्यू बरोबर 4, तर क्यूसी आणि एसी यांच्या किमती काढा. इथे पीक्यू समांतर बाजू एपी नाहीये, तर पीक्यू समांतर बाजू बीसी आहे. थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे. आता माप कंस सीई बरोबर 54 अंश आणि माप कंस बीडी बरोबर 23 अंश, तर कोण सीएई बरोबर किती. बघा, ओके, 2.8 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढा व त्या वर्तुळावर कोणताही बिंदू घेऊन स्पर्शिका काढा. आता प्रश्न तिसरा ए, खालील कृती सोडवा. आकृतीमध्ये एबी समांतर रेषा सीडी समांतर रेषा ईएफ आहेत, तर जर एसी बरोबर 5.4, सीई बरोबर 9 आणि बीडी बरोबर 7.5, तर डीएफ ची किंमत किती काढण्यासाठी आकृती पूर्ण करा. कृती पूर्ण करा. एबी आहे, सीडी आणि ईएफ आहे, या समांतर रेषा एकमेकांना. आता इथे कृती दिलेली आहे, ती तुम्हाला फक्त पूर्ण करायची आहे. रिकाम्या जागा आहेत फक्त बघा, ओके. तर एसी छेद टिंबटिंब बरोबर टिंबटिंब छेद डीएफ, 3 समांतर रेषा गुणधर्म,
5.4/9 बरोबर टिंब छेद डीएफ. मग डीएफ बरोबर डॅश डॅश गुणिले डॅश डॅश छेद 5.4 आणि डीएफचं माप काढायचं. ओके. आता प्रश्न दुसरा काय, त्रिकोण एमएनपी मध्ये कोण एमएनपी बरोबर 90°, रेख एनक्यू बरोबर एनक्यू लंब बाजू एमपी आणि एमपी बरोबर 9, क्यूपी बरोबर 4, तर एनक्यूची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. त्रिकोण एमएनपी मध्ये कोण एमएनपी बरोबर 90°, रेख एनक्यू लंब कर्ण एमपी. तर एनक्यूचा वर्ग बरोबर एनक्यू गुणिले डॅश डॅश, एनक्यूचा वर्ग बरोबर 9 गुणिले डॅश डॅश आणि एनक्यू स्क्वेअर बरोबर डॅश डॅश आणि एनक्यू बरोबर डॅश डॅश. ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. इथे आकृती बघा ही नीट. एम एन पी, इथे हा एन मध्ये काटकोन आहे आणि हा क्यू मध्ये पण काटकोन आलेला आहे. ओके. आता पान 3 वरती आलोय आपण. आता पान 3 वरती बघा, इथे तिसरा प्रश्न आहे. आकृती दिलेली आहे, एक वर्तुळ आहे, त्याचा शिरोबिंदू इकडे आहे आणि 2 जीव आहेत. सोबतच्या आकृतीमध्ये डब्ल्यूटी बरोबर 4.8 बघा, डब्ल्यूटी 4.8 आहे आणि टी एक्स बरोबर 8 आहे, टी एक्स बरोबर 8 आहे, वायटी बरोबर 6.4. तर टीझेडची किंमत काढायची, टीझेडची किंमत काढायची आणि त्याच्यासाठी कृती पूर्ण करायची. इथे पण कृती दिलेली आहे बघा आपल्याला पूर्ण. डब्ल्यूटी बरोबर 4.8, टी एक्स बरोबर 8 आणि वायटी बरोबर 6.4. तर डब्ल्यूटी गुणिले टी एक्स बरोबर वायटी गुणिले टीझेड. जीवांचे आंतरविभाजन गुणधर्म. तर 4.8 गुणिले टी एक्स बरोबर टिंबटिंब गुणिले टीझेड. मग टीझेड बरोबर टिंबटिंब गुणिले टिंबटिंब भागिले टिंबटिंब. मग टीझेड बरोबर टिंबटिंब. उत्तर आपल्याला लिहायचं येते. आता खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यावर के हा बिंदू घेऊन वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता स्पर्शिका काढा. त्रिकोण एलएमएन समरूप त्रिकोण पीक्यूआर व 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर. ओके, म्हणजे क्षेत्रफळ त्रिकोणाचं पीक्यूआरचं गुणिले 16 गुणिले त्रिकोण एलएमएनचं क्षेत्रफळ. जर क्यूआर बरोबर 20 तर एमएनची किंमत काढा. 2 गुणांचे प्रश्न देखील. आता जीवा एबी आणि जीवा सीडी एकमेकींना बिंदू क्यू मध्ये छेदतात. वर्तुळाच्या अंतर्भागात जर मापकंस एडी बरोबर 25° आणि मापकंस बीसी बरोबर 31°, तर कोण बी क्यू सी बरोबर किती. बघा, इथे आकृती दिलेली आहे, नीट समजून घ्या आकृती. आता प्रश्न चौथा पाहू आपण. प्रश्न चौथा काय आहे, तर खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. 2 समरूप त्रिकोणांपैकी लहान त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर आहेत आणि मोठ्या त्रिकोणाची परिमिती 90 सेंटीमीटर आहे. तर त्या मोठ्या त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी काढा. ओके. आता प्रश्न दुसरा वाक्य आहे. इथे एक आकृतीत बघा, 3 वर्तुळ आहेत, त्यांचे शिरोबिंदू आहेत तिथे आणि त्याच्यातून जाणारा त्रिकोण काढलेला ए बी सी वर्तुळ आहे. 3 वर्तुळे परस्परांना बाह्यस्पर्शी आहेत. जर त्यांच्या केंद्रातील अंतर 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाच्या त्रिज्या काढा. ओके. आता चौथं पान, शेवटचं पान. 3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा आणि वर्तुळ केंद्रापासून 7.2 सेंटीमीटर बिंदू घेऊन त्या वर्तुळाला स्पर्शिका काढा. चौथा प्रश्न आहे, सिद्ध करा काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. पायथागोरसचा प्रमेय आपल्याला सिद्ध करायचा आहे. आता प्रश्न 5वा बघू आपण. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. बघा, 4 गुणांना आहे, 2 प्रश्न दिले, त्यातला एक सोडवायचा आहे. म्हणजे एकाला 2 गुण आहेत आणि एकाला 4 गुण आहेत. 4 गुणांचा प्रश्न मोठा प्रश्न आहे. त्रिकोण एएमटी समरूप त्रिकोण एएची. त्रिकोण एएमटी मध्ये एमए बरोबर 6.3, कोण एमएटी बरोबर 120° आणि एटी बरोबर 4.9 सेंटीमीटर आणि एमए भागिले एचए बरोबर 7/5. तर त्रिकोण एमएटी आणि एएची ची रचना करा. ओके. आता प्रश्न दुसरा काय, त्रिकोण एबी. बघा, हा त्रिकोण आहे एबीसी मध्ये कोण बी आणि कोण सी चे कोनदुभाजक बिंदू एक्स मध्ये एकमेकांना छेदतात. बघा, हे कोनदुभाजक पण काढलेले आहेत, एक्स मध्ये छेदतायत. रेख एएक्स बाजू बीसी ला वाय या बिंदूत छेदते. रेख एएक्स जे आहे ना, ती बाजू बीसी ला वाय बिंदूत छेदते. जी एक्स बिंदूतून जाणारी रेषा आहे ती बीसी ला वाय बिंदूत छेदते. तर एबी बरोबर 5, एसी बरोबर 4 आणि बीसी बरोबर 6. तर एएक्स छेद एक्स वाय ची किंमत काढा. ओके. आता शेवटचा प्रश्न आपला 6वा प्रश्न. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. बघा, एक वर्तुळ दिलेला आहे, त्याचा शिरोबिंदू पी आहे, त्याच्यामध्ये 2 जीव आहे, सीडी आणि एबी. ओके. तर पी हा वर्तुळाचा केंद्र आहे. जीवा एबी आणि जीवा सीडी या एकमेकींना समांतर आहेत. तर सिद्ध करा की कोण सीपीए बरोबर कोण डीपीबी. ओके.
आता दुसरा प्रश्न काय, सिद्ध करा चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांना पूरक असतात. ओके मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि सपना झूम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. थँक्यू व्हेरी मच.